आज मी तुम्हाला एक वाटी शेवयापासून मस्त पौष्टिक रेसिपी बनवून दाखवणार आहे. मुलं आहे ना मॅगी पास्ता खायला विसरून जातील आणि हीच शेवयांची रेसिपी तुम्हाला बनवायला सांगतील. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं बघा, घरी बनवलेल्या एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत. ह्या गव्हाच्या शेवया आहेत. शेवया रव्याच्या पण असतात. एक वाटी शेवया अशा थोड्याशा लांबच ठेवायच्या, जास्त बारीक पण नाही करायच्या. गॅसवरती छोटी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकूया 2 पळी तेल. तेल छान गरम करून घेऊया. तेल थोडंसं गरम झालं की टाकायचं पाव चमचा जिरेच टाकायची, मोहरी नाही टाकायची. इथं मी 3 ते 4 मिरच्या आहे ना कट करून घेतलेल्या आहेत. ह्या थोड्याशा कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. तिखटवाल्या मिरच्या असल्या ना तर तुम्ही 2च टाकू शकता. एक कांदा बारीक चिरून घेतलेला छान परतून घेऊया. बघा, कांदा परतला की इथं मी मुठभर शेंगदाणे टाकलेत. शेंगदाण्याच्या ऐवजी ना हिरवे वाटाणे असले तर थोडेसे सोलून टाकायचे. हिरवे वाटाणे नाहीत म्हणून मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत. आता टाकूया 1 टोमॅटो बारीक चिरलेला. थोडासा परतून घेऊ तेलावरती. आणि टोमॅटो परतताना आहे ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातं. मीठ टाकलेलं आहे. आता चवीपुरतं मिक्स करून घेऊया थोडंसं. छान असं मीठ टाकून परतलं ना टोमॅटो पटकन शिजतो. आता टाकूया थोडीशी हळद. छान कलर येतो त्यासाठी थोडीशी हळद टाकायची. छोटा पाव चमचा मी टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित परतून घेऊ सर्व. असं व्यवस्थित तेलावरती परतून घेतलेलं आहे सर्व. असं याच्यावरती आहे ना फक्त आपल्याला 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आता, म्हणजे टोमॅटो कांदा सर्व असा एकजीव होईल आणि छान शिजले जाईल. 1च मिनिट झाकण ठेवायचं. बघा, 1 मिनिटानंतर मस्त अशी ही आपली टोमॅटो कांदा छान असा शिजलेला आहे. मिक्स करून घेऊ एकदा. छान तेल सुटलेलं आहे. असं छान टोमॅटो परतून घ्यायचा. मस्त चटणी झालेली आहे बघा. ही चटणी तुम्ही अशी पण खाऊ शकता, छान लागते खायला. आता टाकूया पाणी. अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे. 1 वाटी शेवयासाठी आहे ना 1.5 वाटी पाणी टाकायचं. बघा, परत 1 वाटी मी पाणी टाकलेलं आहे. आता एकदा छान मिक्स करून आहे ना मस्त ह्याला एक उकळी आणायची. छान अशी उकळी आल्यानंतरच आहे ना मॅगी मसाल्याचं 1 पॅकेट मी टाकणार आहे. छोटं पॅकेट आहे हे. मॅगी मसाल्याने इतकी चटपटीत ही रेसिपी होती ना, तर मुलं मॅगी कशी खातात ना तशीच हे पण चाटून पुसून खाणार. शेवयाची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. सर्व मसाला मी टाकलेला आहे. एका पॅकेटमध्ये 1 चमचाभर मसाला असतो, छोटा चमचा. मॅगी मसाला टाकून पण व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊ. बघा किती छान हे मसाला सर्व तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची हिरवी चिरून. मिक्स करून घेऊया. अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये शेवया टाकायच्या आहेत, म्हणजे छान अशा मोकळ्या मोकळ्या शेवया होतात बघा. आणि जास्त बारीक पण शेवया करायच्या नाही, नूडल्ससारखे दिसले पाहिजे झाल्यानंतर अशा ठेवायच्या. आता मी इथे 1 वाटी शेवया टाकणार आहे. गॅस थोडासा कमी करायचा. बघा कशी मस्त शेवया आहेत. छान मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला फक्त 2 मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम बारीक करायचा, जास्त पण नाही करायचा गॅस. आता पटकन हे शिजले जातात वाफेवरतीच. 2 मिनटानंतर आपली इथं मस्त चटपटीत शेवयांची रेसिपी तयार झालेली आहे. आणि थोडासा रस्सा पण राहिला आहे ना, असं थोडासा रस्सा असला ना तर खायला पण छान लागतात ते मॅगीसारखे. आणि मॅगी मसाला टाकला आहे ना त्यामुळे तर छान चटपटीत लागतो हे याच्यामध्ये राहिलेला रस्सा. व्यवस्थित एकदम परफेक्ट मी माप तुम्हाला सांगितलेलं आहे. 1 वाटी शेवयासाठी 1.5 वाटी पाणी टाकायचं. शेवया कसं गव्हाच्या पिठाच्या असतात ना, सुजी काढून ह्या शेवया मी बनवून आणलेल्या आहेत. त्यासाठी पाणी थोडंसं जास्त लागतं, नाहीतर एकदम घट्ट पण व्यवस्थित लागत नाही. मस्त असं प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. गरम गरम आता पावसाळ्यात तर आहे ना नाश्त्यासाठी कधी दुपारी ही भूक लागली ना तर हे पटकन तुम्ही बनवून खाऊ शकता.
आज ही शेवया बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही पण मॅगी पास्ता मुलांना देण्यापेक्षा आहे ना मस्त असा शेवयांचा पौष्टिक नाश्ता मुलांना करून खायला द्या. मुलं आवडीने खातील. ही शेवया बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला. आणि ही चटपटीत शेवयांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.